हाय फ्रेंड, मी शिवकना. तर असं कसं काय बसले होते मस्तपैकी नाश्ता करत. मामीने बनवल्या होत्या इडली ही खाऊन घेतली. मग नंतर आवरून घेतली. आवरून दिदीच्या इकडे गेलते, म्हणजेच मामाच्या मुलीकडे गेलते. तिनं बनवली होती बिर्याणी खायलाच बोलवली होती. मग त्यासाठी गेलते तिच्याकडं. मग जाऊन मस्तपैकी फोटोही बघत बसले होते. जेवण झाल्यानंतर पहिल्यांदा माझेच फोटो बघत बसले होते, कारण मी कलवरी होऊन गेलते म्हणून. मग काय 4-5 वाजता दिदी इकडं आली होती मामीकडं. मग येताना कोण घेऊन आली होती, तू सगळ्याला कोण वाटत होतं. मग मला पण म्हणलं धर माऊ. एकदा माऊ म्हणत होतं, एकदा आतू म्हणत होतं. मग आईस्क्रीम खाल्लो. मग नंतर माझी देऊची इकडं मस्ती चालू होती. देऊला हाय कर म्हणल्यावर किती छान बोलते बा. नंतर पप्पी द्यायला लागला. मग थोड्या वेळानं बाबा मोबाईल बघत बसला होता. त्याच्यामध्ये मांजराचा व्हिडिओ लावल्यावर एवढा हसत होतं. मग नंतर देऊ अजून आला परत आणि पुन्हा पाठकुळे बसून मग काय केस वाढायला लय म्हणजे आगावपणा करत होतं. भाऊ परत त्याच्या मम्मीपाशी जाऊन मोबाईल बघत बसलं होतं. दीदी म्हणत होती दोघं पण एवढा आगावपणा करायला. मग काय दीदी जेवण हे करून लगेच घरी जायला निघाली. मग आम्ही सगळेजण दीदीला खाली सोडायला आलो होतो. देऊ आणि बाबूला बाय करायल्यावर देऊ लयच आगावपणा करत होतं. नाही 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 नो नो करत होता नुसतं. बाबू किती छान बाय करायला लागला बा, किती टाटा टाटा असं लय भारी म्हणत होतं. मग नंतर त्यांना बाय ही केलो आणि आम्ही गेलो घरात. तर चला भेटूया पुढच्या